आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक अशी गोष्ट जी तुम्हाला सगळ्यांना माहीतच झालेली आहे. हे बघा, हा काय प्रकार आहे तो माझ्या तर डोक्याबाहेरचा आहे. याला इतकी मजा वाटते की असं लपून जायला. बरं, उष्णता म्हणावी तर असं लपल्यानंतर अजून गरम होईल ना, आणि यांना खूप जास्त केस असतात तर यांना जास्त गरम होतं असं म्हटलं जातं ना. मग तरीसुद्धा हे महाराज असे मॅटच्या खाली जाऊन लपता. बरं, तासन तास ते तसे राहता. ही कोणती जागा आहे झोपायची बाला? तुला पांघरून पाहिजे? शिवणाला पांघरून पाहिजे? आजचा दिवस परत आमचा मॅट बरोबर आहे. आम्ही मॅट खाली झोपलो आणि आम्ही आज मॅट सोडायलाच तयार नाही. आम्हाला माहीत नाही का बरं, आम्हाला घाणेरड्या मॅट खाली झोपायचं आहे. ते मॅट अंगावर घ्यायचं आहे. आमचा पांढरा शुभ्र रंग आम्हाला काळा करून घ्यायचा आहे. जरी मॅट स्वच्छ असल्या तर त्या रोज नाही धुतल्या जात, हे आम्हाला कळत नाही. त्याच्यामुळे आम्ही बघा कसा गाढवपणा करतोय. आम्ही मांजर आहे पण आम्ही गाढवपणा करतोय, नाही का? आणि आम्ही तोंड पण लपवतो. कोणी जेव्हा आमच्याबद्दल बोलतं ना, आम्ही असं तोंड लपवून घेतो. पण गेले 2 तास झाले, 2 तास झाले आम्ही ही मॅट सोडायला तयार नाही आणि आम्ही सोडणारही नाही. आम्हाला काही फरक नाही पडत कोण काय बोलतंय. आम्ही वास घेतोय मॅटचा. काही वास येतो का बुवा, जिभेने चाटून पण बघतो. आणि आम्ही तसेच मम्माच्या गोदमध्ये जातो. शिंका पण येत आहे मॅटमुळे. पण तरी आम्हाला मॅट सोडायची नाही आहे. बघून घ्या, आमचे चाळे बघून घ्या. ते बघा, आम्ही असे मॅट खाली घुसतो आणि मग ती मॅट बॉडीवर घेऊन आम्ही चालतो. हे बघा, हे बघा, आम्ही असे चालतो. आमच्यासारखं येतं का कोणाला? येतं का? कोणी चालतं का आमच्यासारखं? किती ग्रेट आहे आम्ही, बघितलं ना? हां, खूप ग्रेट आहे आम्ही ना शेरू. आमची ग्रेटनेस, शेरुडीची ग्रेटनेस. शेरू, मी तुला आता उचलून नाही घेणार आहे अंगावर. तू असं घाणेरडे कामं करतो ना, मी तुला नाही उचलणार आहे शेरू. हो, मी तुझ्याशी बोलते शेरू, तुझ्याशी बोलते. तुला काहीच फरक पडत नाही आहे का? हे बघा काहीच मैत्रिणींनो, हे बघा, ज्या मैत्रिणींना शेरूचे व्हिडिओ आवडतं ना, बघा हा शेरू बघा, गंधा शेरू बघा. याने आज सकाळपासून मॅट धरून ठेवली आहे, सकाळपासून. मला असं झालं उद्या मी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले मॅट मशीनला लावणार आहे आणि जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा वॉश करत राहील. म्हणजे हा किती का खेळ आहे ना मॅटबरोबर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज 25 एप्रिल आहे आणि वार आहे शनिवार. आणि मला ती सवयच झाली आहे, जसं की तुम्हाला माहीतच नाही. सॉरी. तर असंच मी वार, टायमिंग वगैरे सांगत असते. बाय द वे, मी पूजा केली तेव्हा हळद आणि कुंकू लावलं, ते असं टिकली लावल्यासारखं होतं आहे. तर 4 दिवस देवांची पूजा नव्हती केली, त्याच्यामुळे आज छान देवारा संपूर्ण पुसून वगैरे घेतला आणि छान अशी पूजा केली. आपण जेव्हा इंस्टाग्राम की इवन यूट्यूब वगैरे असं बघत असतो आणि स्क्रोल करत असतो, तर अशा काही रील येऊन लागतं नाही का, जर अगर आपका नाम यश से शुरू होता है तर तुम्ही असं करा वगैरे वगैरे. तर अशीच मध्ये एक रील आली होती की तर तुमचं नाव आरने सुरू होत असेल तर तुमचे खूप चांगले दिवस आहे. आय होप सो की आता माझे खूप चांगले दिवस येणार आहे आणि देवाच्या कृपेने चांगलेच आहे, आता काही वाईट आहे असं नाही. परंतु त्यात असं सांगितलं होतं की आजपासून 2 महिने तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करा आणि हनुमान चालीसा रोज वाचा. तर मी हनुमान चालीसा पण वाचायला लागले. आणि मग मी काय करते, देवाऱ्यामध्ये खूप देव आहे ना, मग पूजा करायला जवळजवळ अर्धा पाऊण तास, 1 तास अर्धा पाऊण तास तर लागतोच, आरत्या वगैरे सगळं म्हटलं तर. मग मी काय करते, पूजेला सगळ्यात पहिले गणपतींना स्नान घालून घेते आणि लगेच शिवलिंगावर अभिषेक सुरू करते. मग बाकीची पूजा होईपर्यंत अभिषेक जस्ट चालू असतो. आणि मी असंही पूजा करत असताना पहिले गणपती अथर्वशीर्ष लावते यूट्यूबवर अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, आणि नंतर तारक मंत्र तो देखील मी त्यांच्या आवाजात लावते. तर देवाचंही त्याबरोबर मी म्हणत असते आणि एकीकडे शिवलिंगावर अभिषेक चालू असतो आणि मग मी ते पाणी पिऊन घेते. तर छान वाटतं मला. तर प्रचंड गरमी वाढली, प्रचंड उष्णता वाढली. हे बघा, म्हणजे मी फॅनचा आवाज येईल म्हणून बंद केला फॅन, किती 2 मिनटंही झाले नाही तर मला खूप लगेच घाम यायला लागला. तर चला आता मी फॅन ऑन करते आणि नंतर बोलते तुमच्याशी.
हाँ, नाम बोलो अपने अपने। सुहाना, मिस्टी। हाय सुहाना। सुहाना आज फर्स्ट टाइम आई हो ना? हाँ। लास्ट टाइम भी आई थी। आई थी? अच्छा। मिस्टी, मिस्ट्री खुशी, टोटो। आणि या आलेल्या आहे या महाराजांना भेटायला. ते बघा आपले शेरू महाराज. शेरू, शेरू झोप आली का तुला बाळा? त्याला पाणी प्यायचं अजून. पिला का तो? पाणीच नाही पिते. मी सकाळपासून त्याला 3-4 वेळेस पाण्याजवळ नेऊन ठेवलं पण तो पाणीच नाही पिते. आणि आज आपला शेरा 3 महिन्याचा झाला आहे. मला अचानक ह्या मुलींशी बोलता बोलता आठवलं म्हणून त्या सगळ्यांनी त्याला बर्थडे विश केलं. त्या म्हणता तुम्ही सेलिब्रेट नाही. अगं माझ्या लक्षातच नव्हतं टोटो. आणि तो ट्रीट दिली मी त्याला दुपारीच. जेवढं ट्रीटच दिली ना. शेरू, शेरू तुझा बर्थडे आज बेटा. पांढऱ्या पांढऱ्या फुलांमध्ये आपला पांढरा पांढरा शेरू तुम्हाला दिसत नसेल परंतु तो बघा. त्याने आज सकाळी सकाळी हा फ्लावर पॉट वास जे काही म्हणू आपण याला याच्यावरती हल्लाबोल केला आहे. कडमकुडूम आवाज येतो आहे त्यातल्या काड्यांचा आणि चालली आहे त्याच्याबरोबर त्याची मस्ती. अरे रे चमकी त्याला. शेरू, शेरू काय बापरे. बघा किती हिंसक कृती म्हणावी लागेल ही. हां, दाताने सगळं खाऊन तोडून टाकायचं याला. शेरू, शेरू इकडे बघ. ए बाळा, हे बघ मी तुझ्याबद्दल बोलते. आज आज इतकी मस्ती का बरं मस्ती करतोय तू? अच्छा 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 ए अच्छा अच्छा आलं लगेच. हां चिंगुड्या, ए चिंगुडं, ए चिंगुलं मावलं. मागे आम्ही लिटर बॉक्स दाखवलं होतं परंतु एका ताईंचा कमेंट होता नीट दाखवा आणि ते मी विसरूनच गेली. आत्ता मी जेव्हा नवीन सँड फील केली ना तेव्हा मला आठवलं की एका ताईंनी असा कमेंट केला होता. तर हे बघा हे आहे हे लिटर बॉक्स आणि याच्यामध्ये कॅटला जेव्हा शू लागतं ते स्वतःहून जातं. आपल्याला काही त्याला सांगावं लागत नाही. तर मी दाखवते पण तुम्हाला एक्झाम्पल. आता मी इथे पाणी ओतते. आता समजा ही कॅटने सू केली तर समजा ही सू केली ना याच्याबरोबर हा स्पॅच्युला पण येतो आणि जस्ट आपण असं उचललं की ते बघा ड्राय सँड खाली पडते आणि ओली याच्यामध्ये राहते. सेम असंच जेव्हा ते शी करतं तर ते पण सेम असंच. तर त्याला सँडचं कोटिंग होऊन जातं सुशीला आणि मग ते आपण अल्लाद वरचेवर उचलायचं आणि फेकून द्यायचं. आता मी हे पाणी ओतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे लिटर बॉक्स असतं ज्याच्यात कॅट स्वतःहून जाऊन बसतं आणि सुशी करतं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे संडे. सकाळचे 11:30 वाजले. मला एका लग्नाला जायचं आहे. प्रशांतजींची मैत्रीण वैशाली शेलार तिच्या मुलीचं लग्न आहे. पण प्रशांतजी सिन्नरला गेले, साईटवर गेले, त्यांना काही जमणार नाही. तर मी म्हटलं ॲटलिस्ट आपण तरी जाऊ. तर माझी आंघोळ वगैरे झाली. आता मला पटकन तयारी करायची कारण ऑलरेडी 11:30 वाजले. मी तयार होते मग तुम्हाला दाखवते की मी कशी तयार झाले ते. आणि अशा पद्धतीने मी झालेली आहे तयार. आणि ह्या साडीचं ब्लाऊज मी अजून शिवलेलं नाही आहे परंतु फार जुनं म्हणजे 2012चं एक व्हाईट साडीवरचं माझं हे सॅटिनचं ब्लाऊज मला सापडलं जे की याच्या बिलकुल मॅच झालं. आणि मी याचं ब्लाऊज कालच शिवायला टाकून आली पण मग मी तिला आज मेसेज करणार आहे की ते स्टिच करू नका कारण की हे छान मॅच होतं आहे. आणि याचं ना हे ग्रे कलरचं ब्लाऊज पीस आहे जे की मला आवडलंच नव्हतं परंतु तरी मी शिवायला टाकून आली होती. तर तिला सांगेल, सोसायटीतच टाकलं योगिताकडे, तर तिला सांगेल की ते स्टिच करू नको. तर सिम्पल असं खूप नाही मी रेडी झाली. तर अशा पद्धतीने मी तयार झाली. कशी तयार झाली मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता मी खूप लेट झाली, पटकन उबर बुक केलेली. त्या भाऊंनी कॅन्सल केली. ते बोलले मी खूप लांब आहे आणि मग वेळ वाया न घालवता मी ऑटो केला आणि ऑटोने लग्नाच्या ठिकाणी पोहोचली. मी हे विसरूनच गेली होती की मला ऑटोने ट्रॅव्हल नाही करायचं. पोचली मी बँक्वेट हॉलला पण लग्न लागून गेलेलं आहे. माझे केस बघा कसे झाले. ॲक्च्युली मी ज्यावेळेस उबर बुक केली ना 7 मिनटं दाखवत होतो आणि 5 मिनटानंतर ते भाऊ मला सांगताय की मॅडम मी खूप लांब आहे, आता तुम्ही तुमच्या बाजूनेच कॅन्सल करा. मग मी वेळ न घालवता पोचली पण लग्न लागून गेलं होतं. पण ठीक आहे चला. ही बघा रितिका, वैशालीची मुलगी आहे रितिका. छान दिसत होते दोघं आणि छान त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि बरीचशी जेवायला गेली आहे मंडळी. हे बघा किती छान दिसत आहे मस्त. नंतर प्रशांतजी आणि आम्ही त्यांना स्टेजवरही जाऊन भेटलो. आणि ही आहे वैशाली, नवरीची मम्मी. ही आणि प्रशांतजी बरोबर होते
हे फ्रेंड्स आहेत, पण मी आणि वैशाली प्लस अजून विद्या जिच्या घरी आम्ही गेलो होतो बघा मागे, आम्ही छान फ्रेंड. लग्न लागून गेल्यानंतर पोहोचलेली आहे आणि प्रशांतजी पण येत आहे ते ऑन द वे. तर मी आता नवरीच्या आईला वगैरे भेटली आणि आता डायरेक्ट जेवायला आली, कारण की 1-1:30 वाजत आला आहे ऑलरेडी. म्हटलं जेवून घेऊ, तोपर्यंत प्रशांतजी येतील, मग आम्ही बरोबर नवरदेवाला भेटू. मी जेवायला बसले आणि प्रशांतजी पण आले आणि जेवणामध्ये छान पुरणपोळीचा बेत होता. पुरणपोळी, आमरस, सार, भात, बटाट्याची सुक्की भाजी, पापड, भजी. आणि ही माझ्या बाजूला विद्या बसली आहे, ती फोनवर बोलते. आणि हे बघा इथे तुम्हाला दिसणार आहे हा सगळा यांचा ग्रुप. प्रशांतजी पण आले, तुम्ही बघू शकता. आणि वैशालीचं नेचर एकदम फ्रँकली बघा, किती छान ती फ्रेंडशी गप्पा मारते. आणि खूप छान वाटत होतं. हे सगळे वैशालीच्या मुलीच्या लग्नानिमित्त एकत्र आलेले आहेत. प्रशांतजी नंतर आले आणि मग आम्ही दोघांनी लग्न अटेंड नाही केलं, कारण लग्न ऑलरेडी लागून गेलं होतं. तर मग काय आम्ही जेवण वगैरे केले, फोटो वगैरे काढले जुन्या फ्रेंड्स बरोबर यांच्या. आणि हे लग्न ज्या लॉन्समध्ये होतं तो लॉन्स हनुमानवाडी, आय थिंक धनदाई लॉ बँकेट हॉल. किती छान राधाकृष्णाच्या मूर्ती होत्या. आणि बाय द वे हे फोटो मी घरी आल्यानंतर काढले आणि मी रील करून तुमच्याबरोबर शेअर देखील केले. आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी मला खूप छान छान कमेंट केले की खूप छान दिसते. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि तिथे देखील आम्ही फोटो काढले. विद्या, वैशाली, आरती आणि ह्या ऑरेंज साडीमध्ये, त्यांना नाही म्हणजे त्यांचं नाव नाही माहिती मला, ग्रुपबरोबरही फोटो काढले. त्यानंतर घरी आल्यानंतर मी शेरू महाराजांना असं जवळ घेऊन त्याचे लाड केले, त्याला खेळवलं. आणि मला खूप छान वाटतं जेव्हा तो असं माझ्या शेजारी थांबतो बुवा, एक टिकून राहतो. आणि त्याचं हे जे खेळणं याच्याबरोबर तो बराच वेळ खेळत होता, मलाही मजा वाटत होती. लग्नावरून जाऊन आल्यानंतर थोडासा आराम केला. त्यानंतर मटण आणलं होतं, मटणाचा स्वयंपाक केला. मटणची भाजी, भाकरी, राईस काही बनवलं नाही. आणि आता जेवणं वगैरे झाले. त्यानंतर भाज्या आणल्या होत्या, त्या भाज्या निवडल्या, गवारच्या शेंगा, पुदिना वगैरे. शेरू इथे आपला प्लास्टिकच्या बॅगबरोबर खेळतो आहे. हे बघा, प्लास्टिकची पिशवी लागते त्याला खेळायला. बस झालं. आणि आता सगळं आवरून झालेलं आहे. उष्णता खूप असल्यामुळे तो आहे ना डायरेक्ट सिंकमध्ये जाऊन झोपतो. तर हे केकचा बेस आहे माझ्याकडे, नवीनच आहे तो, मी त्या जाळीवर टाकून ठेवला. ते स्वच्छच आहे बेसिन, पण तो तिथे जाऊन बसतो म्हणून. त्याचबरोबर हा नवीन कपडा आहे, तो ओला केल्यामुळे त्याचा कलर असा दिसतो. तर हे एक्स्ट्राचे आणून ठेवलेले असतात. हा नवीन कपडा घेऊन मी इथे असा ओला करून अंथरून ठेवला, जेणेकरून तो इथे बसेल तर त्याला थंडावा लागेल. बाकी तर भांडी वगैरे इथेच ठेवलेली असते, त्यांचं सगळं खरकटं वगैरे काढलेलं असतं. तर अशा पद्धतीने माझं आवरून झालेलं आहे. महाराज फुल मस्तीच्या मूडमध्ये. माहीत नाही आता कधी झोपतील काय. प्लास्टिकच्या पिशवीबरोबर छान एन्जॉय करतायत, बघून. हे त्याचं प्यायचं पाणी आणि खायचं इथे ठेवून दिलेलं आहे. एक किचनमध्ये टाकलं तसं आणि एक इथे पण टाकला कपडा ओला करून. तर कसा वाटला तुम्हाला? आता तो या वस्तूंच्या मागे गेला. मूडवर डिपेंड आहे व्हायच्या. मूड झाला झोपेल याच्यावर, नाही तर जाईल किचनच्या ओट्यावर झोपायला. बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.